आपण दुसरी साईड सुद्धा आमलेटची परतून घेणार आहोत। बघा या प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे। लहान मुलांसाठी छान असा तुम्ही उपयुक्त ब्रेकफास्ट म्हणू शकता। जास्त काही भाजून नाही द्यायचा। तर बघा ही दुसरी साईड आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी विजय स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये। याचे सर्व त्याचं नाव आहे विजय ब्लॉग मराठी। तर आज मी घरी आहे आणि माझ्या मुलाची म्हणजेच माझ्या अक्षयची अशी इच्छा झालेली आहे की ऑमलेट खायची तव्यावरती, बरं का। तर आज आपण बनवणार आहोत एक सेकंड ना, थोडंसं ब्राईटनेस। तर आज आपण बनवणार आहोत साध्या सिंपल प्रकारे तव्यावरती ऑमलेट, ठीक आहे। हा असे बनवायचे की नाही? हा तर आज आपण ऑमलेट बनवणार आहोत। तर तुम्ही कुठेही जाऊ नका, आता आपण ऑमलेटच्या तयारीला लागणार आहोत। ओके मित्रांनो, आता आपला तवा हा इथे छानपैकी असा गरम होत आहे आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकता घरच्या घरी, बरं का, लहान मुलांसाठी आपण हे बनवत आहोत। आणि बघ, आणि त्याचबरोबर आता तेल छानपैकी असं गरम झालेले आहे। तर आता आपण याच्यावरती असा हलकासा कांदा टाकणार आहोत। तर बघा एक कांद्याला छानपैकी असं भाजू द्यायचं आहे, बरं का। तर बघा एकदम छानपैकी असं आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत। छानपैकी असा भाजलेला आहे। त्याचबरोबर अशा 2-3 मिरच्या याच्यावर आपण टाकणार। लहान मुलं असतात ना, त्यांना जास्त तिखट आवडत नाही, बरं। आणि आता हळूच आपण याच्यावरती अंडे सोडणार आहोत। छानपैकी असं थोडीशी वरतून हळद टाकूया आणि हलकंसं चवीनुसार नमक। तर आपण या ठिकाणी बघू शकतो, बघा एक मिनिट याला एका साईडनी छान असं गरम होण्यासाठी आपण सोडूया, बरं। आपण दुसरी साईड सुद्धा आमलेटची परतून घेणार आहोत। बघ या प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे। लहान मुलांसाठी छान असा तुम्ही उपयुक्त ब्रेकफास्ट म्हणू शकता। काय सुरुवात कर बाळा। तर बघा मित्रांनो, या प्रकारे आपण घरच्या घरी सिंपल प्रकारे आपला ऑमलेट बनवू शकतो। हे बघा छान असं
आमलेट आपल्या घरच्या घरी झालेलं आहे. तर मुलांची तुमच्या जर इच्छा झाली तर तुम्ही छानपैकी असं आमलेट घरच्या घरी सिंपल प्रकारे मीडियम, तिखटसुद्धा नाही आणि तेलकटसुद्धा नाही, एकदम सिंपल प्रकारे असं अंड्याचं आमलेट आपण करून दिलेलं आहे. कसं झालं बाळा? छान झालं. अच्छा अच्छा, छानपैकी खा. आपल्या मित्रांना तू काय म्हणशील? खाऊन दाखव, खाऊन थोडं थोडं खाऊन दाखव, थोडंसं खाऊन दाखव ना. आमलेट खाऊन दाखव, आमलेट. हां, तसं खाऊन दाखव. हां, तर बघा घरच्या घरी आपण उत्तम प्रकारे असं आमलेट बनवलेलं आहे बरं का. बघा छानपैकी असं हा छोटासा मिनी ब्लॉग आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करावा म्हणून मी केलेला आहे, बाकी काहीच नाही. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो, बरं का. विजय व्लॉग्स मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.